महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. नमस्कार. अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कसं आहे ना मंडळी, परमेश्वरानं प्रत्येकाला एक स्वर देऊन पाठवलेला आहे पृथ्वीवरती, आणि प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये त्या विणेवरचा स्वर वाजतही असतो. पण बाहेरच्या गोंगाटाकडे दुर्लक्ष केलं की तो स्वर ऐकू येतो, आणि तो स्वर ऐकू आला की आयुष्याचा महोत्सव होतो. हा महोत्सव साजरा करणाऱ्या संगीत क्षेत्रातील ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून गाण्यालाच आपलं आयुष्य वाहून दिलेलं आहे, संगीत शिकणं आणि मग शिकवणं यात गुरुशिष्य परंपरा सांभाळणाऱ्या या गायिका आहेत, ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे. मैथिली देशपांडे आज एक रेसिपी करण्यासाठी अनवट स्वादच्या किचनमध्ये दाखल होत आहेत. मैथिलीजी या. नमस्कार. 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 तुमचं मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद. अनवट स्वादच्या आमच्या किचनमध्ये. धन्यवाद. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. भारी वाटतंय. म्हणजे रेसिपी करण्यासाठी एखाद्या कार्यक्रमात जावं आणि गाणं गाण्यासाठी एखाद्या कार्यक्रमात जावं, कसा वेगळेपणा कसा वाटतो? तसं पाहिलं तर खाणं आणि गाणं हे आमच्या घराण्यातच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी माझ्या फार आवडीच्या आहेत. बरं, आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहात? हां, आज मी आपणा सर्वांना दाल पालक वडा ही रेसिपी दाखवणार आहे. क्या बात आहे. आपण साहित्य जाणून घेऊयात. हो, नक्कीच. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे दाल पालक वडा. त्यासाठी लागणारे साहित्य: पालक, आलं आणि लसूण, हिरवी मिरची, भिजवलेली चण्याची डाळ, बेसन, उकडलेले बटाटे, तेल, मीठ, तीळ, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, हळद. चला, साहित्य कळलंय. आता आपण वळूयात कृतीकडे. आपण कृतीची सुरुवात कुठून करणार आहोत? कृतीची सुरुवात आपण ही भिजवलेली चण्याची डाळ आहे ती आपण एक 6 ते 7 तास पहिल्यांदा भिजवून घ्यायची आहे, आणि भिजवून घेतल्यानंतर ती चाळणीत उपसून ठेवायची आहे, जेणेकरून त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल. बरं, पण आता मग तसं केलं तर आपल्याला अजून 7-8 एपिसोड थांबावं लागेल. नाही, तुम्ही करून आणले? हां, मी ते करूनच आणलेलं आहे. प्रिपेअर्ड आहेत फुल्ली. व्हेरी गुड. धणे, जिरेपूड, तीळ, लाल तिखट. ते साहित्य तुमचं कळलेलं मला. हा, फक्त आता पुढच्या वाटीमध्ये असं सांगू नका की बघा हा दाल पालक वडा रेडी आहे, मी बनवून आणलाय. बरं, या कृतीची सुरुवात आपण कुठून करूयात? सर्वप्रथम भिजवलेली जी डाळ आहे ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. बरं, चला, तुम्हाला मिक्सरचं भांडं देऊ. हे भांडं घ्या. हो. वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप बारीक करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. बरं, ओके. आपली डाळ वाटून झालेली आहे. क्या बात आहे. वा. मला एक सांगा, गाण्याशी तुमचं नातं कसं काय जोडलं गेलं? म्हणजे कधीपासून तुम्ही गाणं शिकताय? हो, तसं लहानपणापासूनच मी गाणं शिकते, आणि माझी गुरु माझी आई सौ मुक्ता धानोरकर या आहेत. बरं. आम्ही जेव्हा लहान होतो, दोन्ही भावंड, मला एक भाऊ आहे, तेव्हा आईनी संगीत अलंकार केलं, तर त्यामुळे तेव्हापासूनच आमच्या कानावर संगीताचे सूर पडायला सुरुवात झाली. वा वा वा. आणि तिथूनच गाण्याला सुरुवात झाली. साधारण असं काय वय होतं तुमचं तेव्हा? मी असेल बघा एक 10 वर्षाची असेल. अरे वा, क्या बात आहे. तेव्हापासूनच? हो, म्हणजे ऐकणं आणि थोडं थोडं गाणं तेव्हापासूनच सुरू झालं. वा वा, क्या बात आहे. आणि मग सगळ्यात पहिला कोणता राग आळवला होता? राग म्हणजे माझा आवडता राग म्हणजे यमन. यमन, क्या बात. तर आईने पण तोच पहिल्यांदा आम्हाला शिकवला होता. बरं, मग यमन मधलं काही ऐकवाल आम्हाला? सलोना सा सजन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ,
जिया में एक अगन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ. हो, क्या बात आहे. वा, आशाताईंच्या आवाजात अतिशय प्रसिद्ध झालेली ही गझल तुम्ही आम्हाला या कार्यक्रमात आठवण करून दिली. म्हणजे विशेषतः गाण्यांच्या कार्यक्रमात असं काय आठवणं साहजिक आहे, खाण्याच्या कार्यक्रमात असं काय आठवणं फार मुश्किल आहे. त्यामुळे थँक्स. आता आपण कृतीकडे वळूयात. म्हणजे हे वाट बघते डाळीचं पीठ. यानंतर आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे. बरं, चिरण्यासाठी तुम्हाला हा एक बोट देतो, ही सुरी. घरी कोण कोण असतं तुमच्या? आणि हां, माझ्या घरी माझे मिस्टर, मुलगा आणि मी, आणि तसे आमचे मोठे दादा, वहिनी आणि पुतणी रसिका. अरे वा, जॉईंट फॅमिली. हो, व्हेरी गुड. आणि राहायला कुठे असता तुम्ही? आम्ही राहायला सीवूड्स नवी मुंबईला आहे. आणि मूळचे आम्ही विदर्भातले, अरे वा, अमरावती जिल्ह्यात अचलपूरचे. क्या बात आहे. म्हणजे माझं माहेर अचलपूरचं आहे आणि सासर अमरावतीचं. बरं बरं. आता आपलं पालक चिरून झालेला आहे. हा पालक देखील आपण या बाउलमध्ये काढून घेऊ. बरं. जेवढी डाळ घेतलेली आहे त्या डाळीच्या प्रमाणानुसार त्यांनी पालक घेतलेला आहे. काही पालक काढून ठेवलाय, तुम्हाला तो अंदाज येईलच. आता उकडलेले बटाटे, त्याचे सालं काढून घेऊया. एक कंद ज्याप्रमाणे उगल्यानंतर आपण उकडतो आणि मग खऱ्या अर्थानं आतमध्ये परिपक्व होतं, ते अगदी तसंच एखाद्या कलावंताचंही असतं. नाही, परिपक्व होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तावून सुलाखून निघाल्यानंतर मग तो परिपक्व होतो. तर पहिल्यांदा तुम्हाला असं कधी जाणवलं की मी आता परिपक्व झाले, मी स्टेजवर गाऊ शकते? किती परिपक्व झाले हे तर माझ्या गुरुच ठरवतील. कारण संगीताचा हा अथांग सागर आहे. तुम्ही जितकं शिकत जाल, अगदी शेवटपर्यंत तुम्ही शिकलात तरी ते शिक्षण पूर्ण न होण्यासारखं. बरोबर. बटाटा कुस्करताना देखील तो आपल्याला खूप बारीक नाही करायचा आहे, थोडासा जाडसरच आपण ठेवूयात. यानंतर आपण आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेणार आहोत. बरं, हे तर आपण इथे 3 मिरच्या घेऊया. थोडा हा वडा आपल्याला झणझणीत करायचा आहे, त्यामुळे मिरचीचं प्रमाण जास्ती ठेवू. हे 3ही जिन्नस आपण यात घेतले आहे. यात पाणी न टाकता हे वाटून घ्यायचे आहे. बरं. झाले की आहे. आलं, लसूण आणि मिरची यांचं कॉम्बिनेशन झालं रे झालं की जो सुगंध येतो ना, असं वाटतं मस्तपैकी बाजरीची भाकरी घ्यावी, सुरुवात करावी. हे सगळे जिन्नस यात एक एक करून टाकूया. बरं. सर्वप्रथम हळद घालू, त्यानंतर लाल तिखट. आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यानुसार जसं आवडत असेल तसं. आता मी यात 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. जिरेपूड 1 पूर्ण चमचा भरून, धणेपूड. हे तीळ आपण आधी भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपण यात टाकणार आहोत. 1 चमचा बेसन आपण यात घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे छान. आता गंमत येणार आहे हाताने मिक्स. हा, येस. हाताची चव तर ते आता म्हणतात ना. तुम्ही मोठा खेळ सुरू केलाय. बडा खेळ. बडा खेळ. वा. एकीकडे आपल्याला तेल तापायला ठेवायचं. मी ठेवू का तेल तापायला? मिस्टर करतात की नाही तुम्हाला हेल्प किचन मध्ये? हो, मिस्टर हेल्प करतात. म्हणजे आवडीने करतात की मजबुरी म्हणून करतात? नाही नाही, असं काही. तेल देतात? हो. तेल पूर्ण घालूया. पूर्ण? आणि थोडं अजून लागेल आपल्याला. आणखी थोडं लागेल? हां, सांगा बरं. अजून पुरे. हां, वडे बुडतील. आता हे छान आपण एकत्रित करून घेतलंय. ही रेसिपी तुम्हाला कोणी शिकवली? याची तर एक गंमत आहे. ती अशी की आमच्या इथे म्हणजे माझ्या माहेरी माझे आजी आजोबा
सणवाराला आपण मिक्स डाळींचे वडे करतो, तर ते वडे ना खूप कडक असतात. आणि कडक असतात आणि आपण बरेचदा बघितलंय की म्हाताऱ्या माणसांना ते चावले जात नाही, मग ते आपल्याला कढीत बुडवून ठेवावे लागतात. म्हणजे तर माझी आजी असं नेहमी कढीत बुडवून ठेवायची वडा, तर कारण तिच्या ज्याने चावल्या जायचं नाही. मग आणि तो जो वेळ असतो वडा पानात पडल्यानंतर आणि कढीत बुडवून नरम होऊन तो खाईपर्यंत, तो खूप जास्ती वाटतो अशा वेळेला. तर त्यावेळेला माझ्या आईला अशी एक युक्ती सुचली की आपण यात काहीतरी करूया की जेणेकरून त्यांना चटकन तो वडा खाता यावा. मग आईने चण्याची डाळ घेतली, त्यामध्ये बटाटा कुस्करून टाकला. बटाट्याने काय झालं की तो वडा मऊसर, थोडा नरमसर झाला. म्हणजे अगदी तो जो लागणारा जो वेळ होता तो कमी झाला आणि आजीला आमच्या गरमागरम वडे खायला मिळाले. अरे वा, क्या बात आहे. आता आम्हाला सुद्धा गरमागरम वडे खायला मिळतील. तेल तापतंय. शास्त्रीय संगीतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मातब्बर आहात, मुलांनाही शिकवता. किती मुलं शिकतात आजपर्यंत तुमच्याकडे, म्हणजे किती शिकली? हो, तसे आता सध्या 60 ते 70 विद्यार्थी आपल्याकडे शिकतात. आणि सगळ्या मुलांना पहिला राग कोणता भूप शिकवता तुम्ही की? हो, नाही, आम्ही पहिल्यांदा स्वराभ्यासावर जास्ती जोर देतो, कारण जर सूर पक्का असेल तरच कुठलं गाणं किंवा कुठला राग कानाला गोड वाटेल. आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय, ते तेलाचं. हा, बघा पुरे एवढं गॅस बंद करते. हो, ठीक आहे. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. हे वडे करताना थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय आपल्याला. छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि छान थोडा थोडा किंचित पाण्याचा हात लावत लावत. एक विचारू तुम्हाला? हो. घरी किचनमध्ये जेवण करत असताना किंवा स्वयंपाक बनवत असताना तुमच्या मनात कोणती गाणी रेंगाळतात? सुगम संगीत, शास्त्रीय संगीत किंवा लोकसंगीत? खरं तर काय होतं माहितीये का, की जे गाणं किंवा जो राग मला आज शिकवायचा आहे क्लासमध्ये, समजा तो राग मी स्वयंपाक खोलीत असा लावून ठेवत असते. नाही, तसं नको. मला तसं नाही म्हणत. मला म्हणायचंय मैथिली देशपांडे या व्यक्तिमत्वाच्या मनात घोळणारी गाणी कोणती, आवडणारी, त्यांना आवडणारी, विद्यार्थ्यांसाठी म्हणणारी नाही. मला ना तशी हॅपी मोडचे गाणे आवडतात, असे ज्याच्यात प्रसन्न असं हे असेल, फिलिंग असेल. जसं की मॅडम कोणतं गाणं आठवतं का? हो हो, आता लगेच मला जब दीप जले आना जब शाम ढले आना गाणं आठवतं. अरे वा, क्या बात आहे. एकीकडे वडे सुद्धा तळले जातात. हो, बघा तुम्ही पाहू शकता, वडे थोडेसे लालसर होत आहेत. हो, आणि अगदी मंद आचेवर ते होऊ द्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे तो आतून पूर्णपणे शिजतो. तुमचं जब दीप जले आना आम्हाला ऐकायचं आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जब ब्रेक ओपन हो तो फिर चले आना, काही मजा आना, अनवट स्वाद देखते रहना. अनवट जब दीप जले आना या गाण्याची उत्सुकता तुम्हाला आहे ना? मला सुद्धा आहे. अनवट स्वाद हा कार्यक्रम आपण पाहताय. मैथिली देशपांडे आता आपल्याला गाणं ऐकवणार आहेत. वडे तळता तळता त्यांना भावलेलं गाणं आपण ऐकूया. जब दीप जले आना जब शाम ढले आना, वाह, संकेत मिलन का भूल न जाना, मेरा प्यार ना बिसराना. वाह वाह. जब दीप जले आना जब शाम ढले आना. वा वा वा, क्या बात आहे. राग यमन जास्त क्लोज वाटतं मला. येशुदाजींची आठवण करून दिली तुम्ही, खूप छान. म्हणजे हे गाणं अनेकांना भावतं. रात्री झोपताना अनेक जण गाणे ऐकून झोपत असतील ना, त्यांच्यामध्ये कधी कधी त्यांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं देखील असतं, नाही का? हां, पण आज वडे तळत असताना छान गाण्यांचाही आनंद आमचे सगळे प्रेक्षक लुटत आहेत. पण मला विचारायचं, असा एखादा गमतीदार किस्सा घडलाय का तुमच्या आयुष्यात की गाण्यांच्या कार्यक्रमात किंवा तालमी किंवा मुलांना शिकवताना जो आयुष्यभर कधी आठवला की चेहऱ्यावर हसू येतं? मजेदार तर नाही, पण एक आठवणीतला किस्सा मी तुम्हाला सांगते. की मुलगी गाणारी म्हटलं की बघण्याच्या कार्यक्रमामध्ये
गाणं गायला लावतात की एखादं गाणं गाऊन दाखवा. तर मलाही पण तो प्रश्न केला गेला. तर तेव्हा थोडं दडपण होतं आणि थोडं छानही वाटत होतं. तर त्यावेळेला मी विठ्ठलाचं एक भजन गायली होती. आपले वडे झाले आहेत ते काढून घेऊया. हो हो हो. पाट पाणीयाचा वाहे, पाट पाणीयाचा वाहे, तीच गाभीवरा तुझी शेतवाडी, विठूचा देभारा तुझी शेतवाडी, विठूचा देभारा. धूळ तोची बुक्का होतो, घामते चंदन, अहोरात्र सेवा हेची, हरीचे पूजन. नित्य राबल्यासी देतो, नित्य राबल्यासी देतो, श्री हरी निवारा तुझी शेतवाडी, विठूचा देभारा तुझी शेतवाडी, तुझी शेतवाडी, तुझी शेतवाडी, विठूचा देभारा. क्या बात आहे. तर कुलवधू झाल्यानंतर पुढचा प्रवास तुमचा कसा होता हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि मग आपली प्लेट ही सर्व करूया. हो. अनवट स्वाद. तुम्ही पाहताय अनवट स्वाद आणि आज मैथिली देशपांडे आपल्याला दाल पालक वडा ही एक अनोखी रेसिपी करून दाखवतात. आणि ही रेसिपी करता करता आपण बरीच गाणी ऐकली, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. पण मला फार भारी वाटलं की म्हणजे एक काळ तो होता ना, मुलगा पाहिल्यानंतर मुलगी जर गाणारी असेल तर गाणं ब्लॅक अँड व्हाईट जमाना तो डोळ्यासमोर आला. काही सिनेमांमधूनही आपण हे सगळे प्रसंग पाहिले आहेत नाही का. पण तेव्हा थोडं दडपण होतं मनावर. हो थोडं. पण मग हजबंड कधी तुमचं गाणं ऐकण्याची अशी फरमाईश करतात का, आज मला हे गाणं ऐकवतं ते? फरमाईश करायची गरजच नाही पडत, कारण घरात गाणंच सुरू असतं नेहमीच. हो. अरे वा, क्या बात आहे. आता मला फक्त एक सांगा, आपल्याकडे वडे रेडी झालेले आहेत. हे वडे खायचे कशासोबत? हां, हे वडे आपण दह्यासोबत खाऊ शकतो आणि सॉस सोबत. मुलांना जनरली सॉस सोबत खायला खूप आवडतात. तर याच्यासोबत ना लसणाची आंबट गोड चटणी केली तर ती फार छान लागते. त्यासाठी काय करायचं आहे की कढईत तेल घ्यायचं आहे, त्यात जिरे मोहरी घालायचं आहे, त्यानंतर लसूण पाकळ्या त्यात घालायच्या आहे आणि चिंच गुळाचा कोळ त्यात घालायचा आहे. बरं. हां, आणि चवीनुसार तिखट आवडत असेल तर, नाहीतर आंबट गोड आणि लसणाची चव खूपच भारी लागते. वा, क्या बात आहे. ही देखील एक अनोखी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता, एक चटणी म्हणून. आता आपण सर्व करूया. हो, आपण दही ठेवूया. सॉस. गाण्यात जसा श्वास अगदी महत्वाचा, तसा दाल वड्याबरोबर आपल्याला सॉस फार महत्वाचा आहे. दह्यावर जिरेपूड घातलेली आहे. वा. आतापर्यंत मग या सगळ्या प्रवासामध्ये तर असे कोणकोणते पुरस्कार तुमच्या झोळीत आहेत? पुरस्कार असे नाहीत, पण कौतुक भरपूर झालेलं आहे. आणि आता 2 वर्षापूर्वी आपण सर्वांना माहिती आहे की अयोध्येला श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. तर तेव्हा मी एक सहज बसले होते, तर तेव्हा असं मनात आलं की आपण श्रीरामांवर काहीतरी लिहावं. त्याकरता म्हणून एक गाणं मी लिहिलं स्वरचित आणि त्याला चालबद्ध देखील केलं. अरे वा. माझं यूट्यूब चॅनल पण आहे, सप्तक बाय मैथिली नावाचं. तिथे तुम्हाला ते नक्कीच ऐकायला मिळेल. वा, क्या बात आहे. इतक्या गोडपणे बोलतात तिथे तुम्हाला ते खूप छान ऐकायला म्हणजे फार गमतीशीर वाटतं. पण आता तुमची रेसिपी कशी झाली हे टेस्ट करण्यासाठी मी उत्सुक आहे. मला टेस्टसाठी द्या आणि तुम्ही ते सर्विंग सुरू ठेवा. ही जेव्हा वेळ येते ना, तेव्हा आमचे टेक्निकल टीमवाले सगळे माझ्या चेहऱ्याकडे असं बघत असतात, बापरे. तेव्हा माझ्यावर फार दडपण येतं की नेमकं आता काय म्हणावं. पण तुम्हा सगळ्यांचं मी प्रतिनिधित्व करतोय आणि सगळ्यांना सांगतोय की कशी झाली ही रेसिपी है ना. लेट्स सी. कुरकुरीत, चटपटीत पण आहेत. हो. हलके तिखट आहेत. फार टेस्टी आहेत.
Thank म्हणजे you. याच्यासोबत चहा वगैरे असं एकदम मजाच येईल. माहोल. पाऊस पडतोय बाहेर आणि पाऊस, हो मी दह्याबरोबरही ट्राय करतोय. हो अगदी. वा, तुमच्या रेसिपीचा स्वाद अनवट आहे. धन्यवाद. खूपच छान. मला ही रेसिपी फार आवडलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करा, घरी ही रेसिपी करा. एकीकडे आपली ही प्लेट सर्व करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती आकर्षक दिसते. आज या रेसिपीच्या माध्यमातून एका गायिकेनं आपल्याला दाखवून दिलं की ती किती उत्तम स्वयंपाक करू शकते. दाल पालक वडा. साहित्य: पालक, आलं, लसूण, हिरवी मिरची, भिजवलेली चणा डाळ, बेसन, बटाटे उकडलेले, तेल, मीठ, सफेद तीळ, जिरं पूड, धनापूड, लाल तिखट आणि हळद. कृती: दाल पालक वडा बनवण्यासाठी सुरुवातीला भिजवलेली डाळ ओबडधोबड वाटून घ्यावी. यामध्ये पालक चिरून घालावा, उकडलेला बटाटा कुस्करून घालावा, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट पाणी न घालता करून घ्यावी. तयार पेस्ट पालक आणि बटाट्यामध्ये घालावी. यानंतर हळद, लाल तिखट, जिरापूड, धनेपूड, तीळ, एक मोठा चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे वडे बनवून तळून घ्यावेत. तयार वडे चटणी किंवा दह्यासोबत सर्व करावेत. तयार आहे दाल पालक वडा. क्या बात आहे, क्या जबरदस्त रेसिपी बनाई आपने. मला एक तर तुमचं गाणं आवडलं आणि माझं खाणं तुम्हाला आवडलं. कसं वाटतं हा अनुभव? खूपच छान होता माझ्यासाठी अनुभव. तुमच्या अनवट स्वादच्या किचनमध्ये येऊन खाणं बनवताना म्हणजे वडे बनवताना आणि त्यासोबत मी गायली देखील. म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप मजा आली मला. वा, मग गाण्यांच्या कार्यक्रमात दडपण येतं की रेसिपी बनवता? नाही, थोडं रेसिपी बनवताना आलं होतं दडपण, पण ठीक आहे. येस. तर अशा पद्धतीनं आजचा हे एपिसोड संपन्न झालेला आहे. दाल पालक वडे याचं साहित्य आणि कृती तुम्हाला सगळ्यांना कळलेली आहे. तुम्ही नक्की फॉलो करा आणि ही रेसिपी करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. मैथिलीजींप्रमाणेच तुम्हाला देखील जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुमच्या युनिक रेसिपीज आमच्यापर्यंत पोचवा आणि तुम्ही देखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकता. भेटूयात पुढच्या भागात. पण पुढच्या भागाकडे वळण्या अगोदर ज्या निमित्तानं तुमची स्वरचना तुम्ही लोकांपर्यंत सोशल मीडियामधून पोचवलीत ती आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्या गाण्यानं आपण कार्यक्रमाचा समारोप करूयात. तत्पूर्वी आपण मिळून म्हणूयात, अनवट स्वाद, मस्त खा, स्वस्थ रहा. श्रीराम पधारो बिराजो, श्रीराम पधारो बिराजो. शुभ घड़ी है यहाँ, शुभ दिन आयो, स्वामी जगत के स्थान पधारो. शुभ घड़ी है यहाँ, शुभ दिन आयो, स्वामी जगत के स्थान पधारो. मंगल आरती गाओ, श्रीराम पधारो बिराजो, श्रीराम पधारो बिराजो. नमस्कार. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.